सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. आज सकाळपासूनच आमच्याकडं पावसाची भुरभर चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आणि साईडवर आलो मी, बघा साईडवरती आलेलो आहे. सकाळपासून पाण्याची भुरभर चालू आहे. यायची तर इच्छा नव्हती साईडवरती, परंतु काय करणार, जिम्मेदारी, परिस्थिती आणि स्वप्न थांबू देत नाही. तर म्हणून साईडवरती यावं लागलं. एवढं पाण्या पावसात, ऊन असो, वारा असो, पावसाळा असो, परिस्थिती थांबू देत नाही. परिस्थिती आणि स्वप्न हे माणसाला थांबू देत नाही. काही जरी झालं, कामावरती जावंच लागतं. ही प्रत्येकाची गोष्ट आहे, ही गोष्ट माझीच नाही आहे. जो व्यक्ती कामावरती जातो त्याला ऊन माहीत राहत नाही, त्याला थंडी माहीत राहत नाही, त्याला पावसाळा माहीत राहत नाही. तो निघतो फक्त आपल्या परिस्थिती आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराच्या बाहेर निघतो. बिमार असो, काहीही असो, त्याला फक्त आपली परिस्थिती सुधारायची असते. तर मी पण आलोय, थोडा पाऊस चालू आहे. माझी ही परिस्थिती मला सुधारायची आहे. माझे हे स्वप्न फार मोठे आहे. मलाही माझे स्वप्न साकार करायचे आहे. आणि मी देखील पाऊस सुरू असताना साईटवरती आलोय. तुम्ही पाहू शकता पावसाचे शितोडे चालू आहे. हे बघा, साईटवरतीच आहे मी. आणि जो व्यक्ती अशा परिस्थितीला सामोरे जातो, म्हणजे संकटावरती मात करतो, तोच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतो. ज्या लोकांना परिस्थिती सुधारायची असते, ज्या लोकांना स्वप्न पूर्ण करायचे असते, तेच घराच्या बाहेर पडतात. आणि ज्या लोकांना परिस्थितीची जाणीव नसते, ज्यांचे काही स्वप्न नसतात, ते घराच्या बाहेर पडत नाही. आता मला काय गरज होती एवढा पावसात यायची, परंतु मी आलो का? कारण की माझे स्वप्न मोठे आहे, माझे ध्येय मोठे आहे. मला माझी परिस्थिती सुधारायची आहे, मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. म्हणून मी घराच्या बाहेर पडलो आणि साईटवरती आलो. तुम्ही पाहू शकता. म्हणून मी एकच सांगेल की अशा संकटाला सामोरे जा, मेहनत करत राहा. एक ना एक दिवस हा प्रत्येकाचा येतो आणि वाईट आलेली वेळ ही नक्की बदलते. मेहनत करा, संकटाला सामोरे जा. नक्की तुमच्या मेहनतीला फळ मिळेल.